तर मित्रांनो, आपण आता आलो आहे नेकलेस पॉईंटला. नेकलेस तर हा नजारा तुम्ही आवर्जून पहा. साडेपाचचा टाईम ठरला ना, अजून आले नाही येत. अरे नमस्कार मंडळी, खूप दिवसांतून भेटतो आहे. तुम्ही सगळ्यांनी विचारलं की काय झालं, काय थांबली पटकन, ती बंद केली की काय. तसं नाही आहे, सगळे जरा पर्सनल लाईफमध्ये बिझी होते. फॅमिली कमिटमेंट्स, मेडिकल इश्यूज, वर्कलोड. पण आता सगळं सॉर्टेड आहे आणि आम्ही पुन्हा भटकंती सुरू करतो आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आज कुठे निघालो. तर भेटूया. मी जरा सुजित आणि अक्षयची वाट बघतो. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा. जसे ते आले की आपण लगेच भटकंती चालू करूया. प्राऊड ETS ओनर आलेले आहेत. अक्षय सरांचा फोन येतो आहे. हॅलो, आवरलं काय? ETS ओनर आले तिथं. सुजित दादा आला. मग 5:30चं ड्रायव्हिंग होतं राव. काय सांगतो, म्हटलं 5:30. येत चल आता. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्यातील वाईजवळील मांढरदेवी काळूबाईला. लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे. तर आपण ठरवलं तर सकाळी 5:30ला निघायचं. तर अक्षय अजून आला नाही, तर आम्ही त्याची वाट पाहतोय. तो आमचा आजचा सारथी आहे. आता किती वाजले किती दादा, वाजले किती? चप्पल जोडली तीच. गाडी कुठे लावायची जरा सांग. मित्रांनो, आपला सारथी आलेला आहे आज आपल्याला देवदर्शन घडवणार आहे. तर आपण देवीचं दर्शन करायला चाललो आता. तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या मागं आम्ही जातो पुढं. चला अक्षय, तुमची जागा. अरे पण गाडीची चावी अरे गाडीत बघ, भाऊनी सगळं लावून मिळून ठेवलंय. चला तर मित्रांनो, खूप दिवसांनंतर बॅक टू वर्क म्हणजे एन्जॉयमेंटच आहे आमच्या लाईफचं. चला. पुण्यापासून मांढरदेवीला जाण्याचा रोड 70 ते 75 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, आम्ही थांबलोय आता खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या अलीकडे. आज आम्ही ट्रिपला पहिल्यांदा सुजितची गाडी घेऊन चाललो आहे आणि सुजितच्या गाडीला फास्टॅग नसल्यामुळे आम्ही फास्टॅग काढून घेतो. आता फास्टॅगला पैसे जातात म्हणून विचारायचं तोंड पडले, पण ठीक आहे. पण गरजेचं आहे आम्हाला पुढं जाऊन. आणि दादाला गाडीचा नंबर विचारला तर गाडीचा नंबर सांगायचं सोडून म्हणतोय त्याला पुढं जाऊन बघ. काय लागलं रे? हा कोण? कार्यक्रम उरकल्यामुळे आता आम्ही एकत्र फिरायला चाललेलो आहे. कारण की
सुजितला खूप कामं असायचे, त्यामुळे त्याच्याकडून काही प्लॅन होत नव्हते. तर आज फायनली आम्ही मुहूर्तावर निघालेलो आहे. समीर दादा आमचे खूप खुश आहेत, कारण त्यांनी घेतलेल्या वस्तूंचा आज उपयोग होतो आहे खूप दिवसांनी. नाही तर हळदी कुंकू लावून तसंच ठेवल्याच्या परिस्थितीत होते ते सगळे. त्याला आणि महत्त्वाचं म्हणजे बोल 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 भूक लागली मित्रांनो. आता भूक लागली पण आम्ही गाडी काय थांबवणार नाहीये. देवदर्शन करूत, मग आम्ही काहीतरी खाऊ. तर मित्रांनो, आपण आता नारायणपूरच्या फाट्यापाशी आलेलो आहे. इथून आज जायला नारायणपूरला प्रतिबालाजी आणि श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे. आणि इथून आपण आता पुढे जाऊन आतमध्ये भोरच्या साईडला वळणार आहे. हा बोर फाट्याला बोरला जायला रोड आहे. इथून मांढरदेवी अजून 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर आहे. वातावरण पण जरा छान झालंय. निळसर आकाश, ढगाळ वातावरण झाले. निळसर आकाश दिसतंय थोडं थोडं. पाहू शकता. रोड खूप छान आहे, इथं सुंदर आहे. ते खड्डे वगैरे नाही पाहायला भेटत इथं. चांगले मेंटेन रोड ठेवलेत. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे नेकलेस पॉईंटला. नेकलेस तर हा नजारा तुम्ही आवर्जून पहा. हो, नेकलेस पॉइंट फेमस आहे. सिनेमॅटिक शूट भाऊ हा करणार आहे. शूट तुम्हाला कडकच बघायला दादा मिळेल. कोंडकेंचं गाव आहे. हा, हे दादा कोंडकेंचं गाव आहे मित्रांनो. हा, उत्कृष्ट सिने अभिनेते आणि सगळ्यांना पोट धरून हसायला लावणारे. त्यांच्या गावाचं नाव इंगवली. तर मित्रांनो, आवर्जून भेट द्या. काही ऊर्जा पार्क पण आहे. विघ्नहर्ता ऊर्जा पार्क. मित्रांनो, आमचा ड्रोन आता त्याच्या कामाला गेलाय. सरदार होते ना ते. आम्ही नेकलेस पॉईंटचा शूट केला आणि पुढे चाललोय आमच्या मार्गावर. सर सेनापती असाचे कंक यांचं गाव आहे इथे. भिंतोडे काहीतरी असं गावाचं नाव आहे. निळा नदीचा ब्रिज. पाडघर धरण बघ सांगा तिकडे. आपण भोर मध्ये एंट्री करत आहोत. भोर बस स्टॉप.
भोर नगर परिषदची. सगळ्यांशी आपली ओळख सर. भोर पासून आता हा शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराजांचा पुतळा आहे. महाराज पुतळ्यापासून लेफ्ट मारायचं आहे ना, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सगळं. सगळं जायचंय. इथं सुरुवातीला रोड आम्हाला आहे थोडा कडबडीत, नाही, रोड चांगला आहे जायला. चांगला आहे. तिघांनी मला एक स्पेशल ओळख करून दिली. इथून वाई 34 आहे, मांढरदेवी 23 किलोमीटर, महाबळेश्वर 67 किलोमीटर. तर आता जे गाव येते ते आमचे पोलीस मित्र सूरजदादा विलासदादा पोळ यांचं गाव आहे. पोळवाडी, मुक्काम पोस्ट खानापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. तर त्यांच्या गावी आम्ही सारखे ये जा करत असतो. तर आता आपल्याला ही जी पुढची कमान जी लागणार आहे ती पोळवाडीची कमान आहे. तुझं गाव पण खूप सुंदर आहे. आम्ही कधी कधी असं राहायला वगैरे येतो, कधी कधी भात शेती वगैरे करायला. तर मित्रांनो, आता वाई घाट चालू झालेला आहे, तर त्याचा नजाराही खूप भारी आहे. पाहू शकता तुम्ही घाट. मला काय वाटतं तुला, रस्ता असा असेल काय? हा ठरण्यावर जाईल पण आता मित्रांनो, रोड पण तसा पाहू शकता तुम्ही. रोडची अवस्था थोडं घाटात खराब आहे रोड. खालून घाट स्टार्ट केले की थोडा खराब रोड लागतो, पुढं थोडा अर्धा घाट काढला की थोडा चांगला रोड. किती? 20 आहे का? पुढं पण आहे का? इथं एवढंच आहे. पार्किंगचे वेगळे का? किती? मांढरदेवी काळूबाई हे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचं आणि जागृत देवस्थान मानलं जातं. हे मंदिर डोंगरावर एका निसर्गरम्य आणि थंड हवेच्या ठिकाणी आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर सुमारे 400 वर्षापेक्षाही जुनं आहे. काळूबाई ही देवी पार्वतीचेच एक रूप मानले जाते, जिने या भागात राहणाऱ्या भक्तांना दैत्यांच्या त्रासापासून मुक्त केले होते. त्यामुळे आजही भक्त मोठ्या श्रद्धेने तिला काळूबाईच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत पूजत असतात. मांढरदेवीची मुख्य जत्रा शाकंभरी पौर्णिमेला म्हणजे जानेवारी महिन्यात भरते. या जत्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटकातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
देवीला पुरणपोळीचं नैवेद्य आणि सुकडीचा प्रसाद दाखवण्याची इथे मोठी परंपरा आहे. तसंच देवीला सोन्या चांदीचे दागिने आणि मानाची साडी अर्पण केली जाते. मित्रांनो, एक गोष्ट खूप छान अनुभवायला मिळाली, जी की इथले सफाई कामगार. लाखो भाविक येतात, दर्शन घेतात आणि निघून जातात, पण मागे उरलेला कचरा साफ करण्याची जबाबदारी हे लोक अगदी आनंदाने पार पाडतात. त्यांच्यासाठी ही केवळ नोकरी नाही, तर ही माऊलीची सेवाच आहे. मित्रांनो, प्रत्येक प्राचीन मंदिराच्या मागे एक इतिहास असतो आणि त्या इतिहासाला जोडणारी एक रहस्यमय दंतकथा असते. मांढरदेवीच्या या डोंगरालाही असाच एक चमत्कारिक पौराणिक इतिहास लाभला आहे. चला आज तुम्हाला घेऊन जातो शेकडो वर्ष मागे. असं म्हटलं जातं की या डोंगरावर पूर्वी मांडव्य ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांच्या नावावरूनच या डोंगराला मांढरगड किंवा मांढरदेवी हे नाव पडलं. पण त्याच काळात या भागात लोभासूर नावाच्या एका क्रूर दैत्याने थैमान घातलं होतं. तो ऋषीमुनींच्या तपश्चर्येत विघ्न आणायचा आणि तेथील लोकांना त्रास द्यायचा. लोभासुराच्या त्रासाला कंटाळून मांडव्य ऋषींनी आदिमाता जगदंबेची आराधना केली. ऋषींच्या हाकेला हाक देऊन माता प्रकट झाली. असं म्हणतात की देवीने महाभयंकर रूप धारण करून याच डोंगरावर लोभासूर दैत्याशी युद्ध केले आणि त्याचा वध करून या भूमीला जुलमातून मुक्त केले. याच काळू माऊलीने पुढे भक्तांच्या रक्षणासाठी या डोंगरावर कायमचं ठाण मांडलं. तर मित्रांनो, आम्ही श्रेयस हॉटेलमध्ये आलो होतो. त्या हॉटेलला मिसळपाव खायला आलो. पावाचा आकार बघून पाव असे बाहेरच्या देशातून मागवलेले वाटतात. कसे लागते खाऊन बघा. तोंडाला पाणी सुटायला लागलं. कसे टेस्ट आहे बॉईज? वाय दिस बनवली म्हणजे तर मित्रांनो, आता आम्ही काळूबाईचं दर्शन घेतलं. खूप चांगलं दर्शन झालं, गर्दी नव्हती. आणि आता नाश्ता करून आम्ही चाललो आहे धावजी पाटीलला. ते वाईमध्ये आहे, तर आम्ही तिकडे चाललो. वाई इकडून 12 किलोमीटर दाखवलं आहे अंतर. हो, पाहुल्या कशा बांधल्यात दिसलं का? कुठं रे? तर मित्रांनो, मांढरदेवी काळूबाई मंदिराचा हा सुंदर आणि भक्तिमय ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पण एक मिनिट, मांढरदेवीची सफर इथेच संपलेली नाही आहे. पुढच्या भागात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अतिशय खास भेटीला, मांढरदेवी काळूबाईचे परमभक्त धावजी पाटील यांच्या दारी. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि काळूबाईच्या नावानं चांगलं.